महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर येत आहे। नुकताच प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे। मिटकरी यांनी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची असल्याचे म्हटले असून शाही फेकणे, काळ फासणे, गाडीतून बाहेर काढणे असे प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे ते म्हणाले। लोकशाहीत अशा घटनांना थारा नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले। या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे। आज अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला केला आहे, त्या हल्लेखोरांची पार्श्वभूमी मुळात गुंड पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे। अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे, शाही फेकणे, गाडीतून ओढणे हे प्रकार निंदनीय आहेत। अशा ज्या संघटना आहेत ज्यांना आता पुळका तुम्हाला येतोय, पण प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी ज्यावेळेस शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळेस या संघटना कुठे होत्या? त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्या लोकांवर आणि त्यांना पाठीशी घालणारे तिथले जे कोणी पोलीस अधिकारी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल। यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। मी महाराष्ट्र सरकारकडे तशी विनंती पण करणार आहे। या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि संभाजी ब्रिगेड ही संघटना 2007 पासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे। 18 वर्षानंतर अशी काही लोक पुढे येतात आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करतात। मात्र राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरच्या वेळी ही संघटना मूग गिळून गप्प होती। त्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावर जो काही हल्ला झालाय त्याचा मी एक पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता या नात्याने विरोध आणि निषेध व्यक्त करतो।